एकदम काहीतरी चटपटीत खायचं आहे, एकदम छान झणझणीत खायचं आहे, तर ही भाजी नक्कीच बनवा. कोणी पाहुणे वगैरे जर येणारे असतील, भाजीला काही नसेल, तेव्हासुद्धा तुम्ही झटपट ही भाजी बनवू शकता. करायला अगदी सोपी आहे, खायला तर इतकी भन्नाट आहे की यापुढे नॉनव्हेजसुद्धा फिकं पडेल. आज बनवतोय आपण मस्त चवीची, एकदम भन्नाट चवीची डुबुक वड्याची रस्सा भाजी. खूप सोपी आहे करायला, अगदी झटपट तयार होते. सगळे आवडीने खातील. भाजीला कधी काही नसेल तर ही भाजी तुम्ही नक्की बनवू शकता, किंवा पाहुणे येणार असेल तेव्हासुद्धा या पद्धतीची भाजी बनवली जाऊ शकते. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी अगोदर वाटण तयार करायचं. इथे धने, खोबरं, भाजलेला कांदा घेतलेला आहे, सगळा मसाला मी ते भाजून घेतलेला आहे, हरभऱ्याची डाळ, लसूण घेतलेला आहे, हिरवी मिरचीसुद्धा भाजून घेतलेली आहे. सगळं भाजून घेतलं. यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आणि याला आता पाणी घालून आपला बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे ती अशा प्रकारे. चला तर मग आता लगेचच कढाई ठेवून घेऊयात गॅसवरती. खूप सोपी आहे ही भाजी करायला, झटपट तयार होते. कढाईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे 2-3 चमचे. आता यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहे. इथे मी पाव चमचा हळद टाकून घेतली, त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे, घरचा गरम मसाला आहे. कांदा लसूण मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा. त्यानंतर लाल तिखट एकदम कमी प्रमाणामध्ये टाकलेलं आहे. आता काळा मसाला 1 मोठा चमचा भरून टाकून घेतलेला आहे. काळा मसाला म्हणजे सगळ्या खड्या मसाल्यांचा मिळून गरम मसाला टाईप मसाला असतो, खूपच भन्नाट चवीचा असतो. त्यानंतर तो टाकून घेतला. कोथिंबीरसुद्धा लगेचच टाकून घ्यायची, त्यामुळे छान चव येते भाजीची. त्यानंतर जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते सुद्धा यामध्ये लगेचच टाकून घ्यायचं आणि मसाल्या तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. तुम्ही हे वाटण आदल्या दिवशी करून नंतर दुसऱ्या दिवशीसुद्धा भाजी करू शकता. 2-3 दिवस हे फ्रीजमध्ये हे वाटण टिकतं. तर सगळं असं परतून झालेलं आहे. आता तेल सुटेपर्यंत असंच ठेवूयात. तर बघू शकता साईडने तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. वाटण छान असं परतलं गेलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे, कारण आपण डुबुक वड्या बनवतोय, त्यामुळे डुबुक वड्या ज्या आहेत त्या बेसनाच्या असल्यामुळे भाजी नंतर घट्ट होते. पाणी थोडं जास्तच टाकावं, नंतर भाजी घट्ट होते. तर इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता हा मसालासुद्धा छान असा परतला गेलेला आहे. यामध्ये मसालेसुद्धा आपण कमी प्रमाणामध्ये वापरले आहेत, तरीसुद्धा भाजीचा सुगंध आणि चव अप्रतिम आहे. तर आता पाणी टाकून सगळं ढवळून घेतलेलं आहे मसाल्यामध्ये. आता आपल्याला या भाजीला उकळी येऊ द्यायची आहे, म्हणजे या रशाला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. तर बघू शकता छान असा कट वरती आलेला आहे. फुल गॅस केला तर कट हा एका साईडला जातो किंवा कट दिसत नाही. भाजी उकळते तोपर्यंत आपण बेसन इथे कालून घेणार आहोत डुबुक वड्यांसाठी. तर इथे मी 1 वाटी भरून बेसन घेतलेलं आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. डुबुक वड्या म्हटलं की खूपच छान अशा तयार होतात. वेगवेगळ्या पद्धतीने देखील बनवल्या जातात, परंतु इथे आज मी या पद्धतीने बनवते आणि झटपट ही भाजी तयार होते. तर आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण भज्यासाठी जसं पीठ कालवतो तशा प्रकारचं पीठ इथे कालवून घ्यायचं आहे. यामध्ये फक्त चवीनुसार मीठ टाकायचं आणि पाण्यामध्येच कालवायचं आहे. यामध्ये मसाले वगैरे काही ॲड करायचं नाही, तरीसुद्धा खूपच टेस्टी आणि भन्नाट चवीचे हे डुबुक वडे तयार होते. मुलांना देखील आवडतील अशी ही भाजी आहे. तर बघू शकता अशा प्रकारचं पीठ आपल्याला हवं आहे, जास्त पातळ किंवा घट्ट असू नये. तर आता अशा प्रकारे सगळे गोळे वगैरे बेसनातले फोडून घेतलेले आहे आणि पीठसुद्धा छान असं मऊसूत झालेलं आहे. तर नक्की या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी बनवून बघा. भाजीला नसेल काही तर ही भाजी भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत अप्रतिम लागते. तर आपलं पीठ कालवून झालं. भाजीला देखील, आपल्या रशाला देखील उकळी यायला सुरुवात झालेली आहे. कट बघू शकता छान असा आलेला आहे. तर आता उकळी फुटलेली आहे. आता उकळी फुटल्यावरतीच आपल्याला यामध्ये बेसनाचे वडे टाकून घ्यायचे आहेत. अगोदर टाकायचे नाही, नाहीतर मग सगळीकडे पांगले जातात. उकळीमध्ये छान असे उकळले जातात जागेवरच आणि आकारसुद्धा छान येतो त्यांना. तर इथे मी अशा प्रकारचे सगळे गोळे अशा प्रकारे टाकून घेणार आहेत, म्हणजे आपले वडे, डुबुक वडे. तर डुबुक वड्याची ही भाजी एकदा नक्की बनवून बघा, खूपच भन्नाट चवीची होते. तर सगळीकडे अशा प्रकारचे हे वडे जे आहेत टाकून घ्यायचे आहेत आणि अशा वेळी गॅस हा कमी ठेवायचा आहे, म्हणजे आपले हे डुबुक वड्या ज्या आहेत छान अशा शिजून निघतील. फुल गॅस केला तर आतमध्ये कच्च्या राहतात. कमी गॅसवरती छान अशा उकळल्या जातात. तर सगळीकडे पांगून टाकायच्या आहे, एका जागेवरती टाकायच्या नाही.
तर लगेच टाकल्यानंतर बघू शकता उकळी आल्यामुळे लगेच आपले हे वडे जे आहेत एकदम एकट्टा झालेले आहेत. तर आता फुल गॅस केलेला आहे आणि छान अशी भाजी उकळून घेतलेली आहे. तर अशा प्रकारची आपली भाजी इथे तयार झालेली आहे. थोडा वेळ ठेवायची आणि गॅस लगेच बंद करून टाकायचा आहे. भाजी ऑटोमॅटिकच छान अशी घट्ट होण्यास सुरुवात होते. तर आपल्या इथले डुबुक वड्यासुद्धा छान अशा शिजलेल्या आहेत. तर इथे आता भाजी तयार झालेली आहे. गॅस बंद केलेला आहे. त्यानंतर ताट वाढवायला घेऊयात. तर भाजी बघू शकता रस्सा एकदम घट्ट झालेला आहे. डुबुक वड्यासुद्धा छान अशा शिजलेल्या आहेत. तर इथे मी ताटामध्ये कांदा, लोणचं, चपाती आणि डुबुक वड्याची भाजी घेतलेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला डुबुक वड्यांची साधी सोपी रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत.